11 कोणी संघ ही आपल्याला सूचना असेल. बॅटिंग करणारी टीमला विनंती असेल, ज्यावेळी फलंदाज एखादा आउट होईल आपण लवकरात लवकर फलंदाज मैदानात पाठवायचा आहे. गावदेवी RM11 सोनारपाडा आणि ही बघा सलामीची जोडी. मास्टर माइंड योगेश पाटील सलामीला येत असताना आणि त्याच्याच बरोबर अनिकेत पाटील, दोन पाटील ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 5 ओव्हरची मॅच दोन्ही एंडनी स्पर्धा खेळली जाईल. लक्षात घ्या, रनआउट बीमर वाईट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, मात्र 15 सेकंदाच्या आत, हे लक्षात असू द्या. यानंतर 40+ ची मॅच असेल. उंबारली 40+ विरुद्ध गोलोली 40+. त्यानंतर मॅच असेल रेग्युलरची भाल विरुद्ध हेडूटने. पहिले सुरुवात लक्षात घ्या, पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मध्ये येईल आणि कंपल्सरी येईल. लक्षात घ्या, ड्रिंक्स झाल्यानंतर आम्ही टाइम स्टॉप करतो. लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात करूया आपण. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय भावपूर्ण श्रद्धांजली स्वर्गीय गोपाल बुधाजी पाटील, स्वर्गीय गौतम श्रीपाद पाटील, कुमार यश शनिदास भोईर, कुमार सागर सुनील पाटील, कुमारी अक्षता नारायण भोईर, त्यानंतर योगेश पवार, पांडुरंग पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. पहिले षटक घेऊन येत आहेत गोलंदाज हेमंत येत आहेत. सेकंडला योगेश, नोट सेकंडला आपण पाहतोय, माफ करा, सेकंडला अनिकेत आहेत, नोट सेकंडला योगेश. आणि सामन्याला सुरुवात होते बरोबर 7 वाजून 16 मिनिटं. पहिली 4 षटकं 20 मिनिटात कंप्लीट, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये. सामन्याला सुरुवात होते, पंचांचा इशारा आलाय, बरोबर 7 वाजून 16 मिनिटं झालेली आहेत. आणि आजच्या रात्रीतला, चौथ्या रात्रीतला हा पहिला सामना. पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आलाय. पहिल्याच बॉलवरती गावदेवी RM11 सोनारपाडा संघासाठी चौकार. टेनिस बॉल क्रिकेटचे बाहुबली अमर ठाकूर थोडेसे उशीर आहे, कारण ट्रॉफिक सुद्धा मला वाटतं असू शकते, कारण आमचे समालोचकांनी सुद्धा ते कारण सांगितलंय. व्हाईट बॉलचा इशारा आला. हेमंतचा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. 5 धावा तापडकधी लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचं चॅम्पियन, स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक शिडूंची स्पर्धा, त्या स्पर्धेतही चॅम्पियन. सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धा, तिचाही चॅम्पियन. बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्यात आणि या दरम्यान रिव्हर्सच्या माध्यमातून एक चांगला फटका आलाय. अनिकेत पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. मालिकावीर साठी 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळते. नंतर शेवटच्या मॅच पर्यंत मालिकावीर साठी धावा काउंट होतील. लक्षात घ्या, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तुम्ही सेमीफायनल पर्यंत पाहता, मात्र पहिल्या दिवसापासून आम्ही सूचना केल्यात 20 मिनिटात पहिली 4 षटकं टाकायची, अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 38 सर्कल मधील. हे लक्षात घ्या. 7 वाजून 16 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय, हे लक्षात असू द्या. मॅच सुरू असताना प्लीज कुणी गाड्या घेऊन जाऊ नका, मॅच संपल्यानंतर घेऊन जा. 2 मिनिटं झालेली आहेत. 2 बॉल सदी, त्यात एक वाईट आहे. 9 धावा तापलकवधी लागल्यात. चांगली बॅटिंग करत असताना अनिकेत पाटीलला तुम्ही पाहतायत. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. क्रिकेट किती इझी अनिकेत पाटीलसाठी दाखवून देत असताना तिसरा चौकार आलाय मिड विकेटच्या दिशेने.
तिसरा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं सलग 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. सुभाष पाटील संद 40+ संघाचा पहिला खेळाडू. त्यानंतर आपण पाहिलं करण बहाने आडिवली, त्याच्या बॅटमधनं सलग 3 चेंडू 3 चौकार पाहिले होते. आता अनिकेत पाटील सोलारपाडा संघाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं सलग 3 चौकार आलेत. एक वाईड आहे. 13 धावा धापलकोती लागल्यात. सुरुवात दमदार केली आहे. गावदेवीचा आशीर्वाद घेऊन RM11 सोनारपाडा टीमने. सातत्याने याच नावाने संघ आपल्याला पाहायला मिळतो. फक्त वेळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लक्षात घ्या. मनोज भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सलग 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. सुरुवात दमदार केली आहे. टॉस गमावल्यानंतर एका बाजूला इशिता 11 कोणी ए आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी RM11 सोनारपाडा. हा हेमंतचा चांगला बॉल होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. या सोनारपाडा संघाने केंद्रीय पंचायत मंत्री चषक मध्ये 100 धावा सुद्धा कुठल्या होत्या. 275 डॉट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेले आहेत. आणि हा ऍक्शन रिप्ले बघा, अनिकेतला बीट केले. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 3 चौकार आले होते, त्यानंतर 2 डॉट आले. हेमंतने कमबॅक केला. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ओमसे MTC स्पोर्ट लाईव्ह. लो फुल टॉस बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. रिव्हर्स फटका असा आहे, बऱ्याच वेळा धावा येतो, बऱ्याच वेळा डॉट बॉल येतात. बायसिकल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात. 40+ साठी सुद्धा मालिकावीरसाठी बायसिकल आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी सुद्धा सायकल तुम्हाला पाहायला मिळेल. मालिकावीरसाठी आपण फॅशन प्लस नरेश शेठ ठाकूर उद्योजक सोनारपाडा यांनी पुरस्कृत केलेली बाईक तुम्ही पाहतायत आणि त्यांच्याच गावचा संघ खेळतोय. बालाजी स्टेट रुद्र एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. पहिल्या षटकासाठी जवळजवळ 5 मिनिटाचा वेळ गेलाय. या सरासरी झाले तर 4 षटक होतील 20 मिनिटांमध्ये. आणि दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज हर्षद ठोंबरे. बाळा काळन यांचे आगमन झाले. एडुडनेचे त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आमच्या आयोजन समितीचे मेंबर आहेत. मच्छिंद्र पाटील बघा इन ऍक्शन आहेत पुढच्या मॅच मध्ये. उंबारली 40+ विरुद्ध गोलवली 40+. त्यानंतर तिसऱ्या मॅच मध्ये रेग्युलर भाल विरुद्ध एडुडने. चौथ्या मॅच मध्ये देवी झपाडा 40+ विरुद्ध देसाई 40+. 5व्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल निजे विरुद्ध दातिवली रेग्युलर. आणि 6व्या मॅच मध्ये उंबारली रेग्युलर आणि पिसेवली रेग्युलर अशी मॅच 6वी असेल. त्यामुळे पहिल्या मॅच पासून सूचना केल्या आहेत, त्यामुळे खेळाडूंनी उपस्थित राहा प्लीज वेळेवरती. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळतात. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. योग्य कॉल आहे. कौतुक करेल मी योगेश पाटीलचं. अन्यथा विकेट इथे कदाचित गमावी लागली असती. कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे बघा. चतुर्थ हिंद केसरी सोन्या नंदी बैलाची टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळते. प्रसिद्ध नंदी जयशेठ पाटील सोनारपाडा. पंधरा धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेन एंट्रीच्या इथे कोणी गाड्या पार्क करू नका. 2 व्हीलर खास करून. जागा भरपूर आहे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. तिथे तुम्ही वाहनं पार्क करू शकता. अशा ठोंबरेला कमबॅक करावं लागेल. 15 धावांची भागीदारी आतापर्यंत. आणि पहिल्यांदा सेकंडला आलाय तो फलंदाज योगेश पाटील. गावदेवी RM11 सोनारपाडा विरुद्ध इशिता 11 खोनी ए. पहिलाच बॉल आपण पाहतोय. योगेश फेस करत असताना मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. डायरेक्ट हिट. आणि आता बघायचं काय घडलं मैदानामध्ये. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. कालच्या संपूर्ण रात्रीत आपण पाहिलं तर 18 वेळा रिव्ह्यूचा वापर करण्यात आला होता. आणि आज पहिल्यांदाच तुम्हाला पाहायला मिळतो पहिल्याच मॅच मध्ये. योगेशचा तर कॉल होता एकाच धावेचा. दुसरी धाव अनिकेतचा प्रयत्न झाला होता. मात्र आता बघायचं अनिकेत
पाटील सुरक्षित आहेत की नाही हे चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडीशी घाई दाखवली होती मात्र बघायचे बॅट ग्राउंड इन झाली की नाहीये, सुरक्षित क्रीजमध्ये आहेत की नाही, हे सर्व प्रश्नांची उत्तरं टीव्ही अंपायर देतील. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं आहे. पहिलीच मॅच 4थ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्या रेग्युलर फॉर्मॅटमधनं गावदेवी वसार, सेमीफायनलमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये दिवा, सेमीफायनलमध्ये फर्स्ट सेमीफायनल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट. त्यामुळे अनिकेत सुरक्षित आहेत. धाव एकच मिळेल. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचांचं कौतुक करेल, योग्य डिसिजन, फ्रेम मध्ये होते, बॅट ग्राउंडिंग केली. 16 धावा दाखल करती हर्षदचा बॉल मिड ऑफच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि की चांगली बॅटिंग करतात आणि त्याचमुळे योगेश कदाचित त्याला मगाशी योगेशने सांगितलं की एक धाव कमी आली हरकत नाहीये, मात्र रनआउटची विकेट द्यायची नाहीये. 18 वरती पोहोचलाय आणि की धावा झाल्यात 20. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र पंच वाईट चिकून करतायत. वाईट बॉल आहे. एकवीस धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळत आहेत. टायगर चषकमध्ये वैयक्तिक 78 धावा सुद्धा कुठल्या होत्या अनिकेत पाटीलने. हा फटका रिव्हर्स खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, कारण की हर्षद ठोंबरे सुद्धा भरपूर नावाजलेला गोलंदाज आहे. भरपूर वर्ष तो क्रिकेट खेळतोय, अनेक मैदानात त्यांनीही गाजवलेत. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर सुद्धा होते आणि हा ॲक्शन रिप्ले बघा, योग्य बॉल आहे, म्हणजे आम्ही तुम्ही रिव्हर्स खेळता पंचांनाही पाहावं लागतं. 21 धावा. कुणाल दाते सरांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. इथे चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. किरण वेगाने आले होते, झेलपर्यंत जवळजवळ किरण पोहोचले होते, मात्र लक फॅक्टर ऑन आहे ते अनिकेतचं. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 23. अनिकेत पोहोचलाय तो 20 वरती. 10 चेंडूचा खेळ त्याने केला. योगेश 1 वरती नाबाद आहे आणि हाच तो रोल असतो योगेश पाटीलचा. ज्यावेळी त्याच्या समोर एखादा चांगला फलंदाज बॅटिंग करतो, तो स्ट्राईक रोटेट करतो, जो थोडासा शांत राहतो, आणि ज्यावेळी समोरचा फलंदाजाच्या बॅटमध्ये ज्यावेळी धावा येत नाही त्यावेळी योगेश पाटील आक्रमक होतात. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असलेलं नाव आहे योगेश पाटील. 2 बंधुरांचं खूप मोठं योगदान राहिलं योगेश पाटील. विशाल पाटीलचा मी उल्लेख करेल. भुऱ्या या नावाने ते प्रसिद्ध होते. हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र फाईनलेगचे क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आत्ता 2 धावा असं वाटतंय झाले असते, मात्र योगेशने सांगितलं, अनिकेतने सांगितलं होणार नाहीये. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक धावा लागल्यात त्या 24. बघा एवन जोडी कुणाल दाते सर आणि मच्छिंद्र पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. आणि आमचे कुणाल दाते सर. 2 षटकात 24 धावा झाल्यात. इनिंग ब्रेक 10 मिनिटं घेतलीत, लक्षात घ्या प्रसाद सर. या सूचना आम्ही वारंवार देऊ, कारण की आज आम्हाला वेळ सामने कव्हर करायचे आहेत. पुन्हा सूचना करू. त्यानंतर उंबारली 40+ विरुद्ध गोलोली. त्यानंतर रेग्युलरची मॅच असेल तिसरी, भाल विरुद्ध हेडुटने ए. लक्षात घ्या. चोवीस धावा झालेत. हे खेळाडू कक्ष आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, जिथे टेनिस क्रिकेटला पडलेले कोड म्हणजेच अमोल पाटीलला तुम्ही पाहतायत, चेतनला तिथे पाहतायत, बाहुबली अमर ठाकूर तिथे आहेत, अनिरुद्ध केने मला वाटतं कोचच्या भूमिकेत आहेत, रितेश पाटीलला तुम्ही पाहतायत, सोहानंदला तुम्ही पाहतायत, आणि सोनारपाड्याचं पुढचं भविष्य असेल तर मी नक्कीच आर्यन ठाकूरचं नाव घेईल. प्लीज बघा, गाड्या घेऊन जाऊ नका, मॅच सुरू असताना. मी मगाशी सूचना केल्या होत्या. या थोडं सहकार्य करा प्लीज. प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, मॅच सुरू असताना बाईक नेऊ नका.
वारंवार या गोष्टी सांगायला. फटका चांगला आहे, क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग झाली. अजय उतेकर आलेत बॉलिंग करण्यासाठी. स्वतः कॅप्टन अजयने चांगला उल्लेख केला की समोर गावदेवी RM11 सोनारपाडा संघ एक चांगला संघ आहे. नक्कीच आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. जो संघ या स्पर्धेत एका बाजूला गावदेवी RM11 सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला इशिता 11 कोणी ए संघ तुम्ही पाहतायत. 25 धावांची भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळाली. अनिकेत 22 वरती नाबाद आहे. योगेशने एकच बॉलचा खेळ केला, तो 1 वरती नाबाद आहे. चांगली खेळपट्टी आपल्या पहिल्या 2 दिवसात थोडासा खेळपट्टी कुणासर खराब होती. मात्र त्यानंतर श्याम भोईर असतील, त्याच्या सर्व टीम्सने प्रचंड मेहनत घेतली, रोलिंग केली आणि आता बघा खेळपट्टी खूप टणक आपल्याला पाहायला मिळते. लेदर बॉलची खेळपट्टी आहे. दोन्ही यांनी ही स्पर्धा खेळली आहे. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल. चेंडू कबरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये योग्य कॉल होता आता अनिकेतचा. मगाशी योगेशचा योग्य कॉल होता, आता अनिकेतने योग्य कॉल दिला. 2 धावा झाल्या नसत्या कदाचित फलंदाज रनआउट झाले असे. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 26. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा आणि त्यांना फाईट करतोय तो इशिता 11. कारण की अनिकेत पाटील थोडेसे दुखापतग्रस्तच आहेत. ज्यावेळी दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांनी विकेट घेतल्यानंतर जो आनंद साजरा केला होता त्यानंतर त्यांना थोडीशी दुखापत पाहायला झाली होती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. उंबारली 40+ आणि गोलवली 40+, लक्षात घ्या. साईडला खेळायचं थोडेसे जास्त शफल झाले असंच वाटतंय आणि हेच योगेश सांगतायत की थोडंसं जास्त शफल झालं. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट ओव्हर द विकेट अजय उतेकर ऑप्शनच्या बाहेर आलेत. योग्य बॉल थोडक्यात बचावले. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अजय चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. 26 वरती धावसंख्या थांबली. प्रथम बॅटिंग करत असताना सोनारपाडा. इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षेत्र ठेवण्यात आलेला आहे. आकाश ठोंबरेने एक चांगला झेल टिपला आणि अनिकेतच्या स्वरूपात लागणारा पहिला धक्का गावदेवी RM11 सोनारपाडाला. बावीस धावांची इनिंग इथे अनिकेत पाटीलची समाप्त झाली. थोडंसं दुखापतग्रस्त, त्यामुळे थोडासा बॅलन्स आपण पाहिलं. ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करता ताकद थोडीशी कमी मिळते आणि चांगला झेल बघा आकाश ठोंबरे तिथे टिपलेला आहे. 26 वरती पहिला धक्का लागत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा संघाला 30 षटक प्रगतीपथावर असताना आणि म्हणजे सर पहिल्यांदाच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं चित्र पाहायला मिळतं की मैदानाच्या आतमध्ये 4 ठिकाणी अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. चार ठिकाणी पाण्याची व्यवस्था पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चित्र पाहायला मिळाले. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली असं नामकरण या क्रीडांगणाचं करण्यात आलेलं आहे. ऑनसाईडला खेळायचं होतं. अमोल आले 3ऱ्या क्रमांकावरती. मात्र अजय उतेकरचं मी कौतुक करेल, त्याने कमबॅक केलाय. 2 षटका 24 आपण धावा पाहिल्या होत्या. दोन षटकात 24 धावा होत्या. या षटकात अजयने फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट घेतली महत्वाची. इथे बॅटची कडाय. फलंदाजाचे प्रयत्न क्षेत्रक्षेत्राचे प्रयत्न चांगले होते. फाईन लेगला 2 धावा इथे मिळाल्या. झेल थोडासा कठीण होता अमोलचा. मात्र त्या क्षेत्रक्षेत्राला माहिती आहे अमोलची विकेट भरपूर महत्वाची आहे. टाइम आम्ही आता स्टॉप करतोय कारण की ड्रिंक्स ब्रेक आहे. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. 3 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या ती 28. मध्ये धावा 4च झाल्यात. 2 षटकात 24 होत्या. या स्पर्धेमध्ये आपण मध्ये हिट अँड विन साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सचिन सांगो भोईर आमचे कॅप्टन कुल यांच्याकडनं जयेंद्र शेठ अशोक भगत यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपये. चंदनजी भगत यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. जगन शेठ पाटील सरपंच इताडे यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. पिंटू शेठ पाटील सापाड यांच्याही बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. श्री नरेश शेठ ठाकूर ज्यांच्या माध्यमातून मालिकावरची बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली त्यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर सचिन भोईर यांच्याकडे 1000.
ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. महेश बापूराव पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर 1000 रुपये. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. फिल्डिंग चांगली आहे, एकच धाव इथे मिळाली. अमोलचा कॉल होता दुसऱ्या धावेचा. त्यानंतर मनसे शहर संघटक माजी सरपंच हेडुटणे तकदीरजी दशरथ खान यांच्या बॅनरला हिट झाला तरी 1000 रुपये. ग्रामीण क्रिकेट 40+ असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तरी 1000 रुपये. आणि अरविंद शेट नकुल भंडारी समाजसेवक यांच्या बॅनरला डायरेक्ट हिट झाला तर हिट अँड विन. बाईक थांबवायची जरा, लाईट बंद करा. नाही, प्रेक्षकांना मगाशी सूचना केली. आमचे 40+ खेळाडू मला वाटतं आहेत तिथे उंबारलीचे. नितीन धावा 29 झालेत. नाही, प्रत्येकाला थोडंसं ठाऊक पाहिजे, एक्झॅक्ट मॅच सुरू आहे. अपील स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते. हर्षद ठोंबरेने त्यानंतर अपील केलं नाही, सुरुवातीला अपील केलं होतं मात्र डॉट बॉलची ती समाप्ती होईल. ऍक्शन रिप्ले बघा, वेगवान बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय, थोडक्यात बचावलेत अमोल पाटील. ऍक्शन रिप्ले बघा, खूप इंटरेस्टिंग असेल. स्टंपच्या बाजूने जातोय बॉल. डॉट बॉलची ती समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे 29. 2 षटकात 24 होत्या, त्यानंतर धावसंख्या थांबली. गावदेवी RM11 सोनारपाडा. अमोलसाठी हा बॉल चांगला होता, इथेही सिंगलच मिळाली. बॅटची मागणी मला वाटतं करण्यात आली, लगेचच बॅट घेऊन जा. 30 धावा धापा कधी लागल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर असताना प्रेम पाटील यांचे आगमन झाले. गोलवलीचे त्यांना विनंती असेल आपण या पुढच्या मॅचमध्ये ते इनॅक्शन मध्ये. डॉक्टर वंडर पाटील यांचे सुपुत्र सध्या दिवंगत कामगार नेते 40+ ची स्पर्धा जिंकली गोलवली 40+ संघाने. अमित गायकर मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी होते, त्यांना 2 व्हीलर बाईक सुद्धा मिळाली. आणि 160 पॉइंट आपल्याला पाहायला मिळते अमितचे. संघर्ष अजूनही आता सुरूच आहे. सोनारपाडा टीमचा कधी धावा येत नाहीये, मोठे फटके येत नाहीये. योगेशच्या खात्यामध्ये एक सिंगल धाव ऍड होईल. 2 ओव्हरमध्ये भावेश अमोलचे स्कोरर उंबारीचे एक जबरदस्त ऑफिशियल स्कोरर सांगतात की 2 ओव्हरमध्ये 24 होत्या. त्यानंतर अजय उतेकर आले, त्यांनी 4 धावा दिल्या. आणि आता हर्षद ठोंबरेचे कौतुक करेल, त्यांनी आता 4 बॉलमध्ये 3च धावा दिल्यात. 31 एक गडी बाद अशी धावसंख्या गावदेवी RM11 सोनारपाडा. मात्र इथूनही अजून काही बिघडलं नाहीये. या क्रिकेटपट्टीवर आपण पाहिलं तर 45 धावांचं काल संरक्षण आगासन टीमने केलं होतं GG स्पोर्ट वाकलन टीमच्या विरोधात. त्यामुळे 45-50 चांगलं टार्गेट आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, स्लोअर 1 चेंडू होता. अमोल पाटीलला थोडंसं शांतच ठेवलं या मॅच मध्ये. लेग बाईसचा इशारा येतोय. 1ने धावसंख्या पुढे सरकली ती. मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. एक जबरदस्त समालोचक मॅन फ्रॉम रोहिंजन. 32 धावा धापल कधी. डॅनी म्हात्रे यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. खुणीचे आणि विकास ठोंबरे LNT खुणी या नावाने तुम्ही सातत्याने संघ पाहता. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. हाही चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे, मात्र चेंडूने थोडासा बाउन्स घेतलाय. 2 धावा इथे मिळाले. षटक क्रमांक 4 समाप्त होईल. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 34 धावा. इशिता 11 या नावाने वाकलन संघाने सुद्धा 2 स्पर्धा जिंकल्या होत्या किंग ग्राउंड मध्ये. डॅनी म्हात्रे नेहमीच वाकलन संघाला पुरस्कृत करतात आणि आज त्यांनी कोणी संघाला इशिता 11 या नावाने पुरस्कृत केलं. आणि 4 षटकात फक्त 34 धावा आहेत. 20 मिनिटाचा वेळ बरोबर घेतलेला आहे, त्यामुळे कोणी संघाचे कौतुक. चला शेवटचं षटक सुद्धा लगेच सुरू करायचंय. टॉस साठी उपस्थित राहायचे. उंबारली 40+ आणि गोलवली 40+. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन. 40+ साठी नियम असेल कंपल्सरी चेसिंग आणि रेग्युलर साठी मॅच टाय झाली सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच या स्पर्धेमध्ये मिळणार आहे, लक्षात असू द्या. कॅप्टन कुल सचिन भोईर यांचे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये श्याम भोईर असतील, महाराज असतील, योगेश पाटील असतील. संपूर्ण उंबारली 40+ संघ सज्ज झालाय पुढच्या मॅच साठी. 4 षटकात बघा, 2 षटकात 24 धावा होत्या. 2 षटकात फक्त 10 धावा आल्या. योगेश मैदानाच्या आतमध्ये, 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ही जमेची बाजू आहे. मात्र इथून योगेश आणि अमोलला काय करायचे तर कमीत कमी 15 ते 16 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. त्याचं कारण 16 आल्या तर 50 होतील आणि 50 धावा चांगल्या त्या खेळपट्टीवर. कारण की कुणाल सर काल वाकलन विरुद्ध आगासन ज्यावेळी मॅच झाली, आगासनने 3 गडी बाद 44 केल्या होत्या. मात्र वाकलन संघाला 35 धावांवरती ऑल आउट केलं. आणि शेवटला किरण म्हात्रे मात्र 9 सेकंडच राहिले, ज्यावेळी 7 बॉल
10ची गरज होती वाकलन टीमला, मात्र सामना त्यांना जिंकता आला नाही. सलग गोलंदाज अनंत गोलंदाजी मार्कवर. अमोलच्या बॅटमधनं फटका चांगला, आक्रमणाला सुरुवात झाली आणि चेंडूला पाठवून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आलेली प्रेम भोईर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. गोलंदाजच्या गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आलेले. आणि तिसरे पंच आता प्रेम भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना सिनियर हे आक्षेप सिद्ध झालं तर नक्कीच गोलंदाज करू शकत नाही. मात्र बऱ्याच वेळा हे चित्र तुम्ही पाहत असता. 40 धावा झाल्यात. पहिला षटकार आलाय तो अमोलच्या बॅटमधून. आणि या क्रीडांगणाचा इतिहास जर ओळखून पाहिला तुम्ही तर या क्रीडांगणामध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती असेल तर अमोल पाटीलच्या नावावरतीच आहे. डे फॉर्मॅटमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार आला. मी 50चा उल्लेख करतो. 40 ऑलरेडी आता झालेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या अमर ठाकूरची गोलंदाजी चांगली आहे. आपल्याला पाहायला मिळते. रिदेशने वाकलनच्या विरुद्ध मेडन षटक टाकलं होतं फायनल मॅचमध्ये. तुम्ही 50+ आता होणं गरजेचं आहे. लक्ष्मच्या बाहेर होता. पंच वाईट चिकून करतायत. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 41-41. एकाच बॉलमध्ये आता 7 धावा आल्या. त्यामुळे धावा आता होतील असं वाटतंय. चित्र वाटतंय या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये धावा येण्याची शक्यता आहे. खरे अमोल पाटील एक आक्रमक बॅटर आहे. एक वेळा तो जो आक्रमक झाल्यानंतर त्याला थांबवणं थोडंसं कठीण होतं अपोजिट टीमला. नेहमी चर्चेत असतात. यावर्षी बरेचसे बेस्ट बॅट्समनचे पुरस्कार त्याने पटकावलेले आहेत. एकाच दिवसात 2 पुरस्कार त्याने पटकावले होते. बाबूशेठ चषक आणि दहिसरच्या नाईट स्पर्धेमध्ये 2 बायसिकल एकाच दिवशी मिळाल्या होत्या. हाही फटका चांगला आहे. अमोल पाटीलने हा चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. येतोय दुसरा सिक्सर. हजार 300 धावा बघा. अचूक माहिती. भावेश पाटीलचं कौतुक करेल. याच गावचे एक चांगले स्कोरर आहे. धावा झाल्या 47. जे धावसंख्या थांबली होती असं वाटत होतं 45च्या आत थांबवेल भावेश. मात्र अनंताने 2च बॉलमध्ये 13 धावा दिल्यात. अमोलच्या बॅटमधून 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. थोडासा संघर्ष करत होता अमोल सुरुवातीला. हाही फटका उंच गेलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय. अमोल पाटील ऑन फायर. त्रेपन्न धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेद भोईरचं बघा ना किती लक्ष आहे. सांगतात 50 कंप्लीट. 53 धावा. 21 वरती पोहोचलाय अमोल पाटील. केंद्रीय पंचायत मंत्री चषक मध्ये याच अमोल पाटीलच्या आपण पहिल्या धावा भरपूर पाहिल्या होत्या. 100 धावा अमोलने कुठल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये. योगेश पाटीलने तब्बल 130 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यामुळे 2 हे इनफॉर्म फलंदाज आहेत. नेहमी चर्चेत असतात. कारिवलीच्या विरुद्ध सामना गमावा लागला. बॉल आलाय बघा अमोल. मला वाटतं मॅच बॉल. आमचे स्वयंसेवक सीमारेषेवर तैनात आहेत. त्यांचे कौतुक करेल सर्वांचं संपूर्ण आयोजन समिती. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली. ग्रामस्थ मंडळ उंबारली. 53 धावा झाल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा नव्हत्या मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. आणि अमोल सुरुवातीला थोडासा संघर्ष करत होता. योगेश पाटील काहीतरी चर्चा करतायत. तुमच्याकडे 2 रिव्ह्यू आहेत लक्षात घ्या. बीमर, रनआउट, वाईट, हाईट फॅक्टरसाठी सुद्धा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. 53 धावा. हाही फटका चांगला आहे. टायमिंग झाले का क्षेत्ररक्षक वेगाने आलेत बघायचे आता. पंचांचा इशारा काय येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलग 4था षटकार आलाय अमोल पाटीलच्या बॅटमधून.
पाटील साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने करत असताना अमोल पाटीलला तुम्ही पाहतायत. मी मगाशीच उल्लेख केला, अमोल पाटील जर लय मध्ये आले तर त्यांना थांबवणं कठीण होतं, कोणताही गोलंदाज असू दे. 4 षटकार सलग आले, 27 वरती पोहोचला, 59 डावा झालेले आहेत, 1 गडी बाद. गावदेवी RM11 सोनारपाडा या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ आहे, त्यामुळे तो कधी पलटवार करेल. धावा थांबल्या होत्या, आता धावा यायला सुरुवात झाली आहे. 9 सेकंडला मास्टर माइंड आहेत. हा चेंडू उंच गेलाय, आता टायमिंग झालंय का? मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि झेल ड्रॉप हा दबाव असतो 4 षटकारांचा. 2 धावा इथे मिळाल्यात. अमोलच्या खात्यामध्ये अमोल पोहोचलाय 10 बॉलमध्ये 29 आणि संघाची धावसंख्या ती 61. 61 शेवटचा बॉल शिल्लक आणि यानंतर टॉस आम्ही करणार आहोत. गोलवली 40+ विरुद्ध उंबारली 40+. चला दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. पुढचा बॉल हा चांगला बॉल होता, नाही विकेट टॉसला महत्व आहे. त्यामुळे 61 वरती दुसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी RM11 सोनारपाडा संघाला आणि आता मी मॅच जशी सुरू होईल दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्यासोबत कुणालजी दाते सर जोडले जातील. मात्र तत्पूर्वी आम्ही टॉस करतोय उंबारली 40+ विरुद्ध गोलवली 40+. चला दोन्ही कॅप्टन या लगेचच. 61 धावा झालेत, 62चं टार्गेट या मॅच मध्ये. साहेबांच्या शुभाशी आपण टॉस करणार आहोत. चला उंबारली कॅप्टन आणि गोलवली कॅप्टन उत्तम दादांच्या शुभाशी आम्ही टॉस करणार आहोत. कोणी गावचे दोन्ही कॅप्टन या. धनाजी येत आहेत. एका बाजूला श्याम भोईरे. 5 ओव्हरची मॅच असेल, कंपल्सरी चेसिंग आहे तुमच्यासाठी, लक्षात घ्या. उत्तम दादांच्या शुभाशी टॉस होईल. गोलवली संघ तुम्ही मागणी करायची. हेड असा कॉल गेलाय, जो असेल तो मान्य करावा लागेल, लक्षात घ्या. चला डिसिजन पेंडिंग आहे ते सांगतात, हरकत नाही. मात्र काही सन्मान आम्ही लगेचच करतोय. उत्तम दादा ठोंबरे इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. मी सुखदेव दादा पाटील यांना विनंती होतो की आपण या. टॉस झालेला आणि टॉस गोलवली 40+ नाही, गोलवली 40+ ने टॉस जिंकलेला आहे. त्यानंतर बाळादादा पाटील हेडवडनेचे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या बाळादादांना विनंती असेल. बाळादादा पाटील हेडवडनेवर इथे उपस्थित झाले, त्यांचा सन्मान आपण लगेच करणार आहोत. चला बाळादादा पाटील यांचा सत्कार आपण करू हेडवडनेचे. त्यानंतर शत्रुकांत दादा ठाकूर उपस्थित आहे सोनारपाड्याचे, त्यांचे सत्कार आम्ही लगेच करणार आहोत. तर या शत्रुकांत दादा ठाकूर आपलाही सत्कार होईल. शत्रुघ्न ठाकूर साहेबांना विनंती असेल आपण या, आपला सन्मान होईल. सोनारपाड्यावरून इथे उपस्थित राहिलेत एक लेजंड क्रिकेटर भरतदादा ठाकूर यांचे बंधुराज शत्रुघ्न ठाकूर, तुम्ही पाहतायत. नक्कीच उंबारली गाव म्हणजे त्यांचं जवळचं नाते. ट्रॉफिकचे आमचे काळे मेजर यांचे इथे आगमन झाले. काळे मेजर साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. काळे मेजर साहेबांचं आगमन झाले आमचे ट्रॉफिक पोलीस स्टेशनचे, आपण पाहतोय. त्यांना विनंती असेल या, आपण आपलं हार्दिक स्वागत. ज्ञानेश्वर दादा पाटील उपस्थित सोनारपाड्याचे, त्यांचे सत्कार होईल. या ज्ञानेश्वर पाटील. ज्ञानेश्वर दादा पाटील यांचा सत्कार होईल सोनारपाड्याचे. काळे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर विष्णू मामा केने इथे उपस्थित आहेत, सोनारपाड्यावरून उपस्थित राहिले, त्यांचे सत्कार होईल. साहेबांना विनंती असेल आपण विराजमान व्हा. काळे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विष्णू मामा या. विष्णू मामा केने.
त्यानंतर LNT खोडी हा संघ तुम्ही सातत्याने पाहता त्यांनी त्या संघाचे पुरस्कार आपण म्हणतोय विकासजी ठोंबरे यांना विनंती आपण या आपले सत्कार होईल. विकास दादांना विनंती असं आपण या. विकास दादा या. विकास ठोंबरे यांचा सत्कार होईल. त्यानंतर डॅनी म्हात्रे सुद्धा उपस्थित ईशानी 11 खोनी संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वात मोठी स्पर्धा पाहिली होती खोनीच्या मैदानात 6 षटकांच्या मॅचेस डॅनी दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आम्ही पाहिलं होतं ज्यावेळी हर्षद ठोंबरे यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर या डॅनी दादा म्हात्रे आपले सत्कार होईल. ईशानी 11 खोनी संघाचे पुरस्कर्ते आपण बघतो डॅनी म्हात्रे यांचा सत्कार होईल. आपण लगेच वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद नितीनजी काळन. नमस्कार आणि सुस्वागतम. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारले आयोजित स्वर्गीय गोपाळजी पाटील आणि गौतम श्रीपद पाटील स्मृती चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. खोनी विरुद्ध सोनारपाडा अशी लढत आहे आणि आता या मॅच मध्ये टार्गेट सेट झाले आणि ते आहे 62 धावांचं. तर काळे साहेबांकडे थोडंसं वेळ कमी आपले मेजर साहेब त्यांचा सत्कार होईल. या काळे साहेब आपला सत्कार होईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया कुणाल तिसऱ्यांचा आवाज. 62 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 4 धावा मिळतात कोणी ए टीमच्या खात्यामध्ये. सुरेश नागो पाटील यांचं आगमन झाले त्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सुरेशजी नागो पाटील आणि हा संघ आपण पाहतोय जो गावदेवी RM 11 सोनारपाडा संघ खेळतोय. बालाजी इस्टेट म्हणजे नरेश ठाकूर सोनारपाडा ज्यांनी बाईक पुरस्कृत केली आणि त्यांनीच या सोनारपाडा संघाला पुरस्कृत केले. टू कुणाल सर. तर 4 धावा येतील. चौकाराने सुरुवात झाली या मॅचची. वाईट बॉलचा इशारा अंपायर कडून. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 5. सुरुवात मिळते टीम कोणी टीमला कारण लेग स्टंपच्या बाहेर वेगाने टाकण्याचा प्रयत्न. एक्सप्रेस बॉल दिशा खराब. अंपायरचा सिग्नल वाईड. धावा झाल्यात 5. अमर ठाकूर स्टेप आउट करून आणखीन चांगला अप्पर कट पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार मारले त्यांनी. 3 चौकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे डॅनी म्हात्रे यांच्या वतीने. प्लस स्वागत आहे. 2 बॉलवर 2 चौकारले. तिसरा आला तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे डॅनी म्हात्रे यांच्या वतीने. सुरुवात दोन्ही टीमची धडाक्यात आहे. सेम आहे. अगदी असाच खेळ पहिल्या डावामध्ये सोनारपाडा टीमने केला होता तसाच खेळ सध्या तरी आपण पाहतोय दुसऱ्या डावामध्ये खोनी टीम करताना पाहायला मिळते. दोन्ही मातब्बर संघ आहे. अमरचा चांगला समाचार घेतलाय. राईट हँडेड बॅटर करण ठोंबरे. करणच्या नावात रन आहे. तो धावा करतोय परंतु हा बॉल स्टंपच्या चांगलाच क्लोज होता असं दिसतंय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. अमर ठाकूर काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. तो देखील एक मातब्बर गोलंदाज आहे. बाहुबली असंच त्याला म्हणत नाहीयेत. एक नामांकित गोलंदाज आणि त्याच्याकडून त्या अपेक्षा सातत्याने वाढतात. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. एक नामांकित गोलंदाज परंतु करण धावा करेल ही अपेक्षा आहे कोणी टीमला. परत एकला स्टेप आउट करत असताना चांगला ड्राईव्ह केला मिड ऑफच्या दरम्यान. चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग. तोपर्यंत 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या मॅजिकर फिगर मध्ये जाते 10 धावा. या मॅच मध्ये 62 धावा करायच्या आहेत. अप्रतिम दर्जेदार असं आयोजन केले आईगावदेवी क्रिकेट संघ उंबारलीच्या माध्यमातून. नक्कीच फ्लड लाईट्स मध्ये ज्यावेळेला अशी स्पर्धा आणि असं ग्राउंड येतं त्यावेळेला नक्कीच मन प्रसन्न होतं. यावेळेला ग्राउंडवर आल्यावर अप्रतिम दर्जेदार असं नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते. हा ड्रोन व्ह्यू या क्रीडानगरीचा जो सध्या तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहताय. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट होत आहे. बॅटच्या थोडासा आतमध्ये लागतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे तिथे. तोपर्यंत 1 धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 11. 11 धावा फलकावर लागल्यात. आजूबाजूला हे संपूर्ण शहर बदलतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात हे क्रीडांगण अप्रतिम असे हे दृश्य
आजूबाजूला असलेली हिरवळशी गर्द झाडी, त्याच्या मधोमध बसलेले क्रीडांगण, बाजूला सिमेंटचे असलेले डोंगर्स आणि त्याचमुळे चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. उलटा फटका, स्विच हिट, वो हो काय फटका आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ढगात लाइटिंग, बॉल सीमा पार. येतोय पंचांचा इशारा, हा षटकार. होती आयवा कॅचसाठी सचिन सांगो भोईर आपले कॅप्टन कुल उंबारी फुटबॉल संघाचे यांच्याकडनं 1000 रुपये आयवा कॅचसाठी. मात्र पडद्याच्या बाहेर झेल पकडायचंय हे लक्षात असू द्या. मेन काय फटका सजवलाय, उलटा फटका, प्रॉपर टायमिंग. 6 धावा मिळताना दिसत आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 17-17 विदाउट लॉस. धडाक्यात सुरुवात झाली आहे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 62 आणि 62 पर्यंत पोहोचायचं असेल तर करणने मनातच सांगितलंय की नक्की मी करेन तो प्रयत्न खोनी टीमसाठी. अशीच काहीशी धडाक्यात सुरुवात होती पहिल्या डावामध्ये टीम सोनारपाडा या संघाची, परंतु त्याच्यानंतर थोडीशी धावसंख्या थांबली जेव्हा तिसरा आणि चौथं षटक आलं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये देखील दनादन धावा केल्या त्यांनी आणि शेवटी एक चांगलं टार्गेट सेट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा, त्याच्यानंतर 4च आल्या, त्याच्यानंतर 5च धावा खर्च आल्या. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावा करत असताना एक मोठं टार्गेट सेट केलं सोनारपाडा टीमने खोनी टीमच्या समोर. आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेला खोनी संघ मैदानामध्ये उतरलाय, पहिल्याच ओव्हरमध्ये करण ज्याच्या नावात रन आहेत तो धावा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याने आतापर्यंत 15 धावा केल्या, तर एक सरफराजच्या खात्यामध्ये 16 धावा दोघांनी मिळून केल्या आणि त्यातल्या त्यात एक वाईट बॉल देखील पाहायला मिळाला. असं टोटल 17 रन पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा. आता दुसऱ्या एंडने गोलंदाजी सुरू होईल. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय अनिकेत पाटील. अनिकेत चांगला फिरकीपटू आहे. पहिलाच बॉल थोडासा हाफ ट्रॅकरचा अंदाज होता, बीट केलं सरळ बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळतोय. अनिकेत देखील चांगला परफॉर्मन्स देण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. पडल्यानंतर चांगला आतमध्ये आणला बॉल राईटी बॅटरसाठी. असं वाटतं ज्यावेळेला तो गोलंदाजी करतो की कुठेतरी लेग स्पिन टाकेल, परंतु दोन्ही बॉल आहेत त्याच्याकडे. हा तर फुलर लेनचा बॉल होता, इथेही बीट केलंय. सरळ फलंदाजाला बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो. आणि म्हणूनच करण लगेच गेल्या सरफराज जवळ त्याला थोडासा कानमंत्र देत असताना, का त्याला माहिती धावा करायचे असतील तर पॉवर प्ले फोडावा लागेल. पॉवर प्ले पहिला चांगला फोडलाय, दुसराही फोडणं गरजेचं आहे. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय डीप मध्ये. मिड विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय. पुढचा बॉल, यावेळेला शॉर्ट बॉल दे घुमा के, बॉलला उडवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कडक शॉट सरफराजचा. जसा बॉल पडला त्याच्यावर मोहर लागली होती. स्टँड अँड डिलिव्हर्ड. पाहिलं थोडंसं क्रीजच्या आतमध्ये गेलात, परत एक वेळा तसाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये म्हणजेच कुठेतरी गुगली टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय. आतमध्ये येणारे बॉल फेकलेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा येत आहेत. आता येईल लेग स्पिन, कारण मग असा बॉल गुगली होता तर त्याच्यावर षटकाराला ते लेग स्पिन टाकणं गरजेचं होतं. लेग स्पिन जास्त बाहेर टाकला आणि त्याचमुळे पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा मिळेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ओमसा एमटीसीचा पडल्यानंतर बाहेर. लेग ब्रेक. फुल टॉस. यावेळेला कव्हर्सला बॉल उडवलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरफराज देखील आता राज करतोय, त्याच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चंद्रकांत रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन झाले आमचे अंबारीचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वर्गीय गोपाल मुदाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपत पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओटू कुणाल सर. सत्तावीस धावा झाल्या. 27. बॅटच्या हातमधली कडा विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. कमबॅक होतंय. काही बॉलवर अटॅक होतोय, काही बॉलवर कमबॅकही झाला. एक षटकार एक चौकार या ओव्हरमध्ये आला. 10 धावा आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान आल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल. चांगलं कमबॅक अनिकेतचं मी म्हणेन. सरफराजला परत एक वेळा शांत ठेवलंय. खोलवर टप्प्याचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्टाईलने खोदून काढल्या. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. एकच धाव मिळते सरफराजला. 11 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक धाव आता ऍड झाली. 12 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणी टीमने धावा केल्या. 29 आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धावा करायचे 33.
मध्ये 33 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 9 मिनिटं घेण्यात आलेले आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करणं गरजेचे आहे. 18 बॉल 33 धावा. डगआउट मध्ये तसं पाहिलं तर टेन्शन वाटत नाहीये. ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाले, सुरुवात मिळाली, वेल बिगन इज हाफ डन. कोणी टीम, हर्षद आणि सर्व खेळाडू एकमेकांशी चर्चा करतायत. हे चांगलं दृश्य. तो दुसऱ्या बाजूला कमबॅक लवकर होतं या क्रीडांगणावर. आपण पाहिले काहीशी अशी सुरुवात सोनारपाडा टीमची देखील होती. त्याच्यानंतर कोणी टीमने कमबॅक केलं आणि मग ते टार्गेट सेट झालंय. नेक्स्ट मॅच गोळवली 40+, उंबारली 40+. मग पिसवली आणि उंबारली. म्हणजे आज उंबारली गावचा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे होम ग्राउंडवर. तिसरी मॅच भाल आणि हेतुटणे याच्या दरम्यान आहे आणि त्याच्यानंतर देवीचा पाडा 40+, देसाई 40+ अशी असेल. त्यानंतर 5वी लढत निर्जे दातिवली, पिसवली आणि उंबारली. मग त्यानंतर तो सामना खेळवला जाईल. हा उद्घाटन सोहळा तुमच्या स्क्रीनवर. स्पर्धेचं ज्यावेळेला उद्घाटन संपन्न झालं, फटाक्यांची आतिषबाजी झाली. पहिलाच बॉल बीट केलं विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी रिद्देश पाटील. महत्वाचा गोलंदाज या टीमचा. लेफ्ट आर्म सीमर. चांगले कटर्स टाकतो. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. चांगला बॉल, चांगला लेग कटर राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध. पाईपलाईन रोड एन कडून गोलंदाजी करत असताना फुलर लेनचा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. फुटवर्कच नाहीये, जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सलग 2 डॉट बॉल इथे टाकलेत रिद्देश पाटीलने. मॅच मध्ये कलाटणी कधी येऊ शकते असं दिसतंय आता या मॅचच्या दरम्यान. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा 29 आल्या, परंतु त्याच्यानंतर 2 डॉट बॉल सलग टाकलेत गोलंदाजी करत असताना रिद्देश पाटीलने. हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. सरफराज 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव खेळलाय. फुल टॉस. आता मात्र एक चांगलं टायमिंग पाहायला तर मिळतंय. डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. बाउंड्री लाईनच्या बरोबर आतमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद आहे. फायनल मॅच झाली होती वाकलन विरुद्ध सोनारपाडा. त्या फायनल मॅच मध्ये याच रिद्देश पाटीलने मेडन षटक टाकलं होतं. त्यासाठी मी उल्लेख केला होता की ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर कमबॅक करून दिले ट्रम्प कार्डने. बरोबर वेळेवर त्याला वापरण्यात येतं, वापरलं जातं. आणि या मॅच मध्ये आता कलाटणी आली आहे, कारण 18 बॉलमध्ये 33 करायचे होते. सलग 3 चेंडू निर्धाव आलेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आणि 15 बॉलमध्ये 33 धावा करायचे आहेत असं समीकरण आलं या मॅच मध्ये. मॅच ऑन. आता मात्र नक्कीच मी म्हणेन दोन्ही टीम समान मॅच मध्ये खेळताना दिसतात. 50-50 चान्स आहे. मगाशी नक्कीच चान्सेस वाढले होते कोणी टीमचे. 60-40 वर सामना रंगत होता, परंतु आता विकेट पडली. 3 बॉल डॉट आलेत. परत एक वेळा कमबॅक सोनारपाडा टीमचं. फुलर लेनचा बॉल होता, परत एक वेळा ड्राईव्ह केलं. डीप मध्ये लॉंग ऑन आहे, एकदा मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग. नवीन फलंदाज हर्षद फलंदाजीसाठी सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 30. भरपूर वेळेनंतर 4 बॉल नंतर 1 रन आली खात्यामध्ये कोणी टीमच्या. या मॅच मध्ये लक्ष सेट झाले 62चं. अजून 32 धावा करायचे आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 14 बॉल 32 हे समीकरण. करणसाठी हा बॉल पिकअप शॉट. डीप मध्ये फिल्डर आहे, जास्त उंच गेलाय, अंतर मिळालेलं नाहीये. झेल टिपलाय. फलंदाज करण ठोंबरे देखील डगआउटच्या दिशेने जाईल. दुसरा धक्का बसलाय टीम कोहलीला. उद्योजक माणिक ठोंबरे साहेबांकडून कोणी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. त्या मॅचसाठी त्यांचं हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी, खरा फलंदाजी. बॅक टू
टू बॅक विकेट जातात आणि त्यातल्या त्यात तो दबाव बनवला. 18 बॉलमध्ये फक्त 33 धावा करायच्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव आली आहे. 5 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या. दोन्ही ओपनर्सला शांत केले, डगआउटमध्ये बसवलंय. गोलंदाजी करत असताना रिद्धेश पाटीलने दबाव बनवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय आकाश ठोंबरे. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली होती, सरळ विकेट किपरच्या हाताचा वेधही घेतला, झेल सुटलाय. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये फक्त एक धाव आली आणि या एका धावेबरोबर 2 विकेट, एक झेल देखील सुटलाय. ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 30. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये धावा करायच्या 32. काही सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपण बघूया जयंत पाटील उपस्थित आहेत, सोनार पाड्याचे, त्यांचा सत्कार होईल. मी लालचंद पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते जयंत पाटील सोनारपाडा यांचा सत्कार करायचा आपल्या मुख्य व्यासपीठावरती. तर या जयंत पाटील आपला सत्कार होईल. जयंत पाटील यांचा सत्कार आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केला रिद्धेशने. या मॅचमध्ये फक्त 1 धाव आणि 2 विकेट त्याने महत्त्वाच्या घेतल्या. त्यानंतर सूरज पाटील उपस्थित आहेत, सोनारपाड्याचे, त्यांचे सत्कार होईल. लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सूरज पाटील जे सोनारपाड्यावर नेते उपस्थित राहिले त्यांचे सत्कार होईल. आज सोनारपाडा संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये नरेशजी ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. बालाजी स्टेट गावदेवी RM11 सोनारपाडा या नावाने संघ खेळतोय. सूरज पाटील यांचे सत्कार होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर हरिचंद्र ठाकूर उपस्थित आहेत सोनारपाड्याचे, त्यांचे सत्कार होईल. त्यांना विनंती आपण या. सोनारपाडा संघाचे खंदीज समर्थक हरिचंद्र ठाकूर. हरिचंद्र ठाकूर यांचे सत्कार आपण करूया आणि वळूया पुन्हा जाते सरांकडे. मॅच थोडीशी रफ अँड टफ आहे. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच परत एक वेळा क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये, जिथे 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 32 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. या मॅच मध्ये पलटवार चांगला केलाय सोनारपाडा टीमने. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या, 29 धावा आल्या होत्या, परंतु असं वाटत होतं की सामना आता कुठेतरी झुकतोय, टीम खोनी टीमच्या बाजूने. परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं रिद्धेश पाटीलने. त्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली, 2 विकेट घेतल्या आणि परत एक वेळा तो दबाव जो आहे तो बनवलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर, म्हणजेच कोणी या संघावर. आता गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय यश केने. यश नावात यश आहे, परंतु सध्या फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये टार्गेट सोपं नाहीये, आक्रमण करावं लागेल. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. चला पुढचे दोन्ही संघ गोळवली 40+ आणि उंबारली 40+ रेडी राहायचे. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर लगेचच मैदानामध्ये तुमचा सामना खेळवला जाईल. 5 षटकांची लढत. पहिलाच बॉल जास्त उंच गेलाय, डिस्टन्स मिळालंय का नाही. डीप मध्ये फिल्डर आर्यन कोणती चूक करत नाहीये. दुसरा झेल टिपलाय. सोनारपाड्याचे समर्थक खुश आहेत, टाळ्या वाजतायत. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. या सामन्याला एकाएकी कलाटणी आली आहे. या सामन्यामध्ये वरचं ठरत असताना आता सध्या तरी पाहायला मिळतोय सोनारपाड्याचा संघ. त्याचं कारण आहे 18 बॉलमध्ये 33 धावा करायचे होते. मागचं जे षटक टाकलं होतं ते अप्रतिम होतं. त्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केली गोलंदाज रिद्धेश पाटीलने आणि या ओव्हरची सुरुवात देखील विकेटने केली यशने. त्याच्यामुळे कहाणी पूर्णपणे बदलली आहे. आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये 32 धावा करायच्या आहेत. 3 विकेट इथे गमावल्या आहेत. गोलंदाजीसाठी मार्कवर यश केणे. नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण आलाय.
रन करावे लागतील. करणने धावा केल्या, सुरुवात चांगली केली, परंतु त्याच्यानंतर एकही फलंदाज त्याच्यासारखा फलंदाजी करू शकलेला नाहीये. सरफराजला स्टार्ट मिळाला, परंतु तोही लवकर परतला. हर्षद देखील बाद होतोय. हा बॉल फुलर लेनचा होता. विकेट किपरने तर सोडलाय. मागे फिल्डर आहे. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 31. अर्ध्या धावा झाल्यात, अजूनही अर्ध्या धावा करायचे त्या मॅच मध्ये. 62चं लक्ष आहे. तेवढ्याच धावांची अजूनही आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या साईडला, म्हणजेच कोणी टीमला. हाफ ट्रॅकर होता. हुक शॉट मागे खेळलाय. धावा मिळताना दिसतील. सरळ लॉंग स्टॉप फाईन लेग मांडू लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय सीमा पार. येतोय चौकार. प्लेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेबांचं आगमन झाले. साहेबांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. त्यांच्या सभेत आपण पाहतो डोंबिवलीचे परिवहन समिती सदस्य आपण पाहतो दीपक ठाकूर साहेबांचं आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या सभेत अभिमन्यू म्हात्रे साहेबांचं आगमन झाले. सर्व मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कुणाल सर. भरपूर शॉर्ट बॉल होता आणि त्यातल्या त्यात एक चांगला हुक शॉट मागे बॉलला पाठवलं. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा येतात. टीमची धावसंख्या 35-35. या मॅच मध्ये अजूनही कलाटणी येऊ शकते. प्रयत्न करावा लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या साईडला. धावा करायच्या 10 बॉल मध्ये 27. 10 चेंडूंनी 27 धावा. मॅच ऑन. पलटवार सुरू झालाय. 4 धावा आल्यात. 10 बॉल 27 धावांची आवश्यकता. आई बॉल फुलर लेनचा होता, सोडून दिलाय. विकेट किपरने देखील सोडलाय. त्याच्यामुळे पाहूया अंपायरचा निर्णय काय येतोय. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. आता 10 बॉलचा काही शिल्लक आहे. धावा करायच्यात 25. 10 बॉल 25 रन. मॅच मध्ये चांगलं कमबॅक होतंय. आता कुठेतरी मी म्हणेन कोणी संघाचं देखील जास्त बाहेर टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पायावर जाऊन बॉल लागला आणि त्याचाच फायदा उचललाय. बॅटरने एकदा वसूल केली. म्हणजेच आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. बॉल हवेत आहे. यावेळेला फिल्डर आहे लॉंग ऑफ रिजन मध्ये. प्रयत्न सुरू आहे. झेल होईल. चांगला झेल. चेतन पाटीलने टिपलाय. फलंदाज बाद. बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. चांगली फिल्डिंग राहिली आतापर्यंत सोनारपाडा टीमचा विचार केला तर प्रत्येक बॉल पर्यंत ज्या ज्या वेळेला क्षेत्ररक्षक गेलं त्या वेळेला ते झेल आतापर्यंत संपन्न झालेले आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता फिल्डिंग चा जो स्टँडर्ड आहे तो चांगला सेट केलाय. म्हणूनच तर दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा या टीमने गाजवली आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 25 धावांची अजून आवश्यकता. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन याही वेळेला बीट केलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. सर चाललाय बॉल विकेट किपरच्या आता डॉट. 8 बॉल मध्ये 25 धावा. या 2 बॉलवर जर एखादा मोठा फटका आला नाही तर कोणी संघ पूर्णपणे बॅकफुटला जाईल या मॅच मध्ये असं दिसतंय. नवीन फलंदाज अजय उतेकर टीमचा कॅप्टन. आक्रमण करावं लागेल. परत एक वेळा बीट केलाय. वेगाने टाकलाय बॉल. सर विकेट किपरच्या हातात डॉट. तर 7 बॉल मध्ये धावा करायचे अजूनही 25. चांगला बॉल फिरला. पडल्यानंतर स्किड होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. चांगलं कमबॅक राहिले. 32 करायचे त्या 5च दिल्यात. चौकार मारून देखील हा देखील वेगवान बॉल मागे अडवला जाईल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. धावा झाल्या 37 कोणी संघ. आणि आता या मॅच मध्ये कलाटणी आहे. 6 बॉल मध्ये 25 करायच्या. 2 ओव्हर मध्ये 29 धावा झाल्या होते. विसरून चालणार नाहीये. आणि त्याच्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये फक्त 8 धावा केल्यात. फलंदाजी करत असताना टीम खोनीने मॅच बदलली आहे. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 25 धावा. पाहतोय झाले त्याने विनंती असेल या निलेश गायकर आपले हार्दिक स्वागत. आणि नक्कीच जसे योगेश एष्टेच्या भूमिकेत आले तिथून पूर्णपणे या मॅच मध्ये बदल झाला. आणि हेच तर मास्टर माइंडचं काम असतं आणि ते योगेश पाटील या मॅच मध्ये करून दाखवले. आणि त्याचमुळे त्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये. चला गोळवली 40+ आपला निर्णय लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि लगेचच सामना सुरू होईल. कोणतीच वेळ जास्त खर्च करायची नाहीये. लगेच सामना सुरू करायचा आहे. 5 षटकांची ती लढत आहे. गोळवली आणि उंबारली.
शिरडोनचे शाहू पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. विश्वनाथ शेठ मस्कर यांचं देखील इथे आगमन झालंय. नुकताच त्यांचा वाढदिवस संपन्न झाला आहे. भवानी आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओ बॉल सरळ विकेट कीपरच्या हातात. अंपायरचा सिग्नल येतो वाईट बॉल. म्हणजे अजूनही कहाणी आहे या मॅच मध्ये, कधी ती बदलू शकते. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे 24 धावा. 4 षटकार मारायचे आहेत. मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं कोणी संघाचं. पडल्यानंतर जास्त बाहेर. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 6 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी गोलंदाज रिद्धेश पाटीलच्या खांद्यावर. रिद्धेशने अगोदर फक्त 1च धाव खर्च केली होती, 2 विकेट घेतल्या होत्या. हा बॉल फुलर लेनचा होता, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि आता बॅटर रिव्ह्यू घेतात व्हाईट बॉल साठी. अंपायरचा सिग्नल होता डॉट आणि बॅटरने रिव्ह्यू घेतला व्हाईट बॉल साठी. तर चतुर्थ हिंद केसरी सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील सोनारपाडा यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2100 रुपयाचा कॅश प्राइज या मॅच साठी. ओटो कुणाल सर. वाईट बॉल आहे. तर बॅटरने जो रिव्ह्यू घेतलाय तो रिटेन झालाय. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय. चांगला निर्णय बॅटर कडून. त्याला माहित होते जास्त बाहेर चाललाय बॉल. 6 बॉल 23 धावा करायचे आहेत. हा कोलवट टप्प्याचा बॉल होता. ड्राईव्ह केला मिड ऑफला करा. फिल्डिंग होते. मागे बॅकअप आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि रनआउट इथे होईल बॅटर. म्हणजेच काय 1च धाव येते. 22 धावा करायचे आहेत. आता 5 बॉलचा काही शिल्लक. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय विवेक. 5 बॉल मध्ये 22 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये धावा झाल्या 40. सातत्याने कलाटणी येते या मॅच मध्ये. या बॉलवर जर मोठा फटका आला तर कोणी संघ मॅच मध्ये राहील, अन्यथा मग तो दबाव सातत्याने वाढेल. तो वाढत आलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत कोणी टीमच्या बॅटर्स कडून. त्याच्यामुळे या मॅच मध्ये हा संघ थोडासा पिछाडीवर गेलाय आणि सोनारपाडा संघ सध्या तरी आघाडीवर देखील आणि त्यातल्या त्यात पकड मजबूत करतो. या मॅच मध्ये जिंकण्याच्या दिशेने वाटचाल देखील करताना दिसतोय. परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू 22 धावा. चांगला फटका. डीप मध्ये फिल्डर आहे. जोपर्यंत बॉल पर्यंत जाईल 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वेगाने दुसरी धाव इथे कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे. पंचांनी पाहिलं. अंपायर सांगतात नॉट आउट. 2 धावा इथे मिळताना दिसतील. डबल बरोबर आता समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये धावा करायचे 20. चांगला प्रयत्न 2 धावेंचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू आणि 20 धावा. आता हे समीकरण या मॅच मध्ये संपूर्ण दारोमदार. स्ट्रायकर एंडचा बॅटर किरण ठोंबरेच्या खांद्यावर आहे. किरण मात्रे च्या खांद्यावर आहे या मॅच मध्ये. किरणला आक्रमण करावं लागणार आहे. नावात राहण्यात किरणच्या जशा करणच्याही होत्या. करणने सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु त्याच्यानंतर एकही बॅटर तग धरून खेळू शकलेला नाहीये. मध्यंतरी हर्षद कडून देखील ती अपेक्षा वाढली होती. तोही लवकर बाद झाला. मग आकाशाला किरण अजूनही किल्ला लढवतोय. अजय उतेकर त्याने देखील अनेक डॉट बॉल खेळले. चांगला फटका. बैठक बॉलला उडवलाय. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. युजेड 6. शॉट इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना क्रीजच्या आतमध्ये जात असताना बॉलला फेकून दिले स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये. 3 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. पहिल्या डावामध्ये 2च विकेट गेल्या होत्या आणि या डावामध्ये आतापर्यंत
5 विकेट गेल्या, त्याच्यामुळे कंपल्सरी टार्गेट चेस करावं लागेल आता बॅटिंग करणाऱ्या कोणी टीमला. 3 बॉलमध्ये 14 धावा या काढाव्याच लागतील जर जिंकायचं असेल या मॅच मध्ये, कारण विकेट जास्त गमावलेले आहेत. पहिल्या डावामध्ये फक्त 2च विकेट गेले होते आणि या डावामध्ये आतापर्यंत 5 विकेट गमावलेले आहेत. 3 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आता बॅटिंग करणारा संघ कोणीसाठी आलाय हे समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. उंबारली आणि गोळवली 40+. 3 बॉल 14 धावांची आवश्यकता. हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते ही स्पर्धा. चौथी रात्र आहे स्पर्धेची, महत्वाची रात्र आहे स्पर्धेची. आजही मातबर संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पुढचा बॉल 3 बॉल 14 धावा हे समीकरण आहे. परत एक वेळा बैठक. हाय बॉल पाठवल्या बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागच्याच बॉलची झेरॉक्स कॉपी बरोबर 2 फिल्डरच्या मधून बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कुंभाडे यांचे आगमन झाले, बाराम भंडारे यांचे आगमन झाले, महेंद्र मात्रे यांचे आगमन झाले. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. मात्र मॅच रंगतदार आहे. जाऊया कुणाल दाती सरांकडे. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. बरोबर मागचा पाय वाकवत असताना हे असे फटके, बैठक, स्लॉक स्वीप दाखवत असताना फलंदाजीमध्ये फलंदाज किरण मात्रे, एक आशेचा किरण त्यांनी निर्माण केलाय या फ्लड लाईट्स मध्ये. ज्यावेळेला महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचा संघ खेळताना दिसतोय, दबाव होता त्याच्यावर, परंतु त्याच्या दबाव झुगारून चांगली बॅटिंग करतोय. 2 बॉल 8 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. या बॉलवर कमीत कमी 2 धावा किंवा षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय. पंचांकडे मागणी होते वाईट बॉलची आणि यस अंपायर सांगतात यस इट इज वाईड. वाईट बॉल आहे म्हणजे आता मजा येईल या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आहे. काय सामना रंगलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 आल्या, त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या. त्याच्यानंतर या मॅच मध्ये 6 बॉलचं समीकरण होतं आणि 6 बॉलमध्ये 25 धावा पाहिजे होत्या. 2 बॉल 7 समीकरण आलंय. ओ बीट केलंय. अंपायर सांगतात परत एक वेळा वाईड. म्हणजे आता 2 बॉल आणि 6 धावाच करायचे आहेत. आता तो एका बॉलचा ऍडव्हान्टेज बनलाय टीम कोणीसाठी. जवळच गाव आहे इथून कोणी. सोनारपाडा आणि कोणी या 2 टीमच्या दरम्यान महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आले, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट बॉल टाकले रिद्धेशने. हा तोच रिद्धेश आहे ज्या रिद्धेशने याच्या अगोदर गोलंदाजी करत असताना फक्त 1 धाव खर्च केली. त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु 25 धावांचा बचाव करत असताना आता 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. 19 धावा त्यांनी 4 बॉल मध्येच खर्च केलेल्या आहेत. मॅच मध्ये समीकरण 2 चेंडू 6 धावा, 4 बॉल मध्ये 19 धावा खर्च केल्यात रिद्धेशने. 25 धावांची आवश्यकता होती येणाऱ्या 6 बॉल मध्ये आणि तिथूनच सामन्यामध्ये कलाटणी दिली आहे पूर्णपणे किरण मात्रे यांनी या मॅच मध्ये कमबॅक करून दिले टीमला. आता 2 बॉल 6 धावा. ओ परत एक वेळा फिरवलाय बॉल. लॉंग लेगला कोणीच नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि आता या मॅचची कहाणी आहे. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये धावा करायच्या आहेत कंपल्सरी 2. आणि कोणी जिंकला तर माणिक ठोंबरे यांच्याकडनं टीम साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन स्लॉक स्वीप, त्याच्यानंतर मागचा पाय वाकवत असताना इम्प्रोव्हायझिंग हुक शॉट बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजी करत असताना ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. किरण मात्रे पा मागचा पाय वाकवला, फिरला, फॉलिंग स्वीप दाखवत असताना बॉलला उडून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्याचा सध्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर 383 आहे. वेगाने फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला किरण मात्रे. शेवटचा 1 बॉल आहे. एका बॉलमध्ये 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. त्याचं कारण आहे विकेट जास्त गमावलेले आहेत कोणी टीमने. सोनारपाडा या टीमच्या विकेट होत्या फक्त 2 आणि आतापर्यंत 5 फलंदाज बाद झालेले आहेत संघ कोणीचे. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला समर्थन देऊया. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी झाल्याच पाहिजेत. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. पाहूया जिंकतोय कुठलं संघ, कोणतं गाव, इथे चर्चा राहील. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये अजूनही 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी टार्गेट चेस याच्यासाठी आहे की विकेट जास्त गमावले आहेत आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचा तो नियम आहे. विकेट सगळ्यात प्रथम पाहिल्या जातात आणि त्याच्यानंतर टॉस महत्वाचा ठरतो. शेवटचा 1 बॉल. एका बॉल मध्ये 2 धावा हे समीकरण.
परत एक वेळेला तोच फटका, बॉल मागे चाललाय आणि या चौकाराने मॅच फिनिश. कोणी संघ, किरण ठरला या मॅचचा हिरो. किरण मात्रेने मॅच खेचून आणली आहे. 25 धावा करायच्या होत्या, त्याने या मॅच मध्ये 27 धावा करून दाखवल्या आणि त्याचमुळे या मॅचचा हिरो किरण मात्रे ठरलाय. सोनारपाडा टीमला, एका मोठ्या संघाला खोनी टीमने पराभूत केलंय. अभिनंदन टीम खोनी. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच किरण मात्रे. त्या अगोदर आम्ही काही सन्मान करणार आहोत. माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेब इथे उपस्थित, त्यांचा सत्कार होईल. या सुरेश जोशी साहेबांना विनंती असेल आपण या आपला सन्मान इथे स्वीकारत आहेत. लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते. फिल्डिंग लावा, गोलवली 40+ फिल्डिंग लावा लवकर प्लीज. कार्यसम्राट माजी नगरसेवक सुरेश जोशी साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला होता. खास नवापाड्यावर इथे उपस्थित राहिलेत. आणि बघा ना, विकास ठोंबरे आमचे किती खुश आहेत आता, कारण एका ओव्हरमध्ये 23, ज्या गोलंदाने 2च धाबा दिल्या होत्या त्या गोलंदाने 23 धाबा दिल्या. सुपर 4 मध्ये जर खोनी संघ दाखल झाला तर नक्कीच तरंग हॉटेलवरती एक मेजवानी असेल विकासजी ठोंबरे यांच्याकडनं खोनी संघाला जर सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालं तर. दीपक ठाकूर साहेब इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या दीपक ठाकूर साहेबांना विनंती आहे, आपले सन्मान होईल. भावेश तिथे रितेशचा मोबाईल आहे बघा. दीपक ठाकूर साहेब या, आपण आपले सत्कार होईल. त्यानंतर अभिमन्यू म्हात्रे यांचे सत्कार आम्ही लगेच करणार आहोत. डॅनी दादांकडनं किरणला 2000 रुपयाचं कॅश प्राइस, जे पुरस्कार देत इशिता इलेव्हन. आणि खरं तर डॅनी दादा मात्र असे पॅकर्स आहेत की ते लकी पॅकर्स आहेत. मी बघितलंय यावर्षी वाकलन संघाला त्यांनी 2 वेळा पुरस्कृत केला. वाकलन संघ फॉर्म मध्ये नव्हता, मात्र वाकलन संघाने 2 स्पर्धा त्यानंतर जिंकल्या आणि जीत भोईरने कौतुक केलं होतं डॅनी मात्रे यांचं. काही सन्मान आम्ही करतोय. त्यामध्ये अभिमन्यू म्हात्रे साहेब उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. अभिमन्यू म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण या आपला सत्कार होईल. मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अभिमन्यू म्हात्रे यांचा सत्कार करणार आहोत. आणि किरणसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइस. डॅनी दादा म्हात्रे आमचे या टीमचे पॅकर्स, डॅनी दादांचे कौतुक करेल. लकी पॅकर्स आपल्या कन्येच्या नावाने ते संघ खेळवतात इशिता इलेव्हन. त्यानंतर भालचंद जांभळे इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. या भालचंद जांभळे यांचे सत्कार होईल. नाही, मॅच सुरू करा प्लीज, मॅच सुरू करा, आम्हाला सत्कार सुरू होतील. भालचंद्र जांभळे साहेबांना विनंती, आपण या आपला सत्कार होईल. त्यानंतर सोनारपाड्याचे प्रकाश पाटील इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. प्रकाश पाटील सोनारपाड्याचे इथे उपस्थित, त्यांचे सत्कार होईल. त्यानंतर रायगड समालोचक समितीचे सल्लागार, युवा सेना अधिकारी आणि भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आणि नेहमीच ज्या आमच्या समालोचकांवरती त्यांचं खूप सारं प्रेम असतं ते उद्योजक नारिवचे विशाल शेठ मस्कर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत.